नमस्कार, सोनियाज वर्ल्डमध्ये मी सोनिया तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर बघा मंडळी, आपण बऱ्याचदा हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जात असतो आणि त्यावेळेला हमखास आपण पनीरच्या डिशेस ऑर्डर करत असतो आणि त्यापैकीच एक डिश म्हणजे पनीर बटर मसाला। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपण जे हॉटेलमध्ये ह्या डिशेस खातो त्याची चव आपण घरी जेव्हा आपण बनवतो तशी चव होत नाही। तर आज अशीच हॉटेलसारखी अगदी रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। कुठलाही तामझाम न करता अगदी कमी वेळात झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे, खूप छान टेस्टला होते। तर ह्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तर चला बघूया रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला कसा बनवायचा। तर बघा, पनीर बटर मसाला बनवण्या अगोदर ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेतोय। त्यासाठी 3 मीडियम आकाराचे टोमॅटो मी घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीरीच्या दांड्यासुद्धा घेतलेल्या आहेत, अर्धा इंच इतका आलं घेतलेलं आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टोमॅटो आणि बाकीचे मसाले मी काढून घेते। तर बघा, इकडे मी कोथिंबीरीचा जास्त वापर केलेला नाही आहे, नाहीतर आपल्या मसाल्याला पूर्ण कोथिंबीरीचाच वास लागतो, त्यामुळे कोथिंबीरीचा जास्त वापर करायचा नाही आहे। आणि त्यानंतर ह्यामध्ये मी आता काजू घालणार आहे। तर काजू मी 10 ते 12 काजू अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते। तुम्ही काजू भिजवायला विसरला तर ते 5 मिनिटं उकळून घ्या आणि मग वापरू शकता। तर बघा, इकडे 10 ते 12 मी काजू घातलेले आहेत। त्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आणि 1 चमचाभर धने पावडर मी यामध्ये घातलेली आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहोत। तर बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे, जाडसर पेस्ट आपण करून घेणार आहोत। तर ही पेस्ट करताना मी ह्यामध्ये जरासुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही, पाण्याचा वापर न करता ही पेस्ट आपल्याला वाटून घ्यायची आहे जाडसर अशी। त्यानंतर मग इकडे मी एक पॅन घेतलं, पॅनमध्ये मी बटर घातलेलं आहे आणि 1 चमचा इतकं तेल घातलेलं आहे। आता ह्या तेलामध्ये मी इकडे 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे आणि पनीर असं मी चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून घेतलेलं आहे। ते पनीर आपण ह्या बटरमध्ये टॉस करून घेणार आहोत। तर असं केल्यामुळे काय होतं, आपल्या पनीरला एक टेक्स्चर छान येतं आणि चव देखील छान होते। तर बघा, हे पनीर एक अर्धा मिनटं असं परतवून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये मी चिमूटभर काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि चिमूटभर असं मीठ घातलेलं आहे। असं केल्यामुळे काय होतं, आपल्या पनीरला एक चव छान येते आणि जेव्हा आपण हे पनीर ग्रेव्हीमध्ये घालू तेव्हासुद्धा आपल्या ग्रेव्हीलासुद्धा एक चव छान येईल आणि पनीर बटरमध्ये टॉस केल्यामुळे सुद्धा ह्याचं टेक्स्चर छान येतं आणि चव देखील वाढते। तर एक 5 ते 7 मिनटं आपण हे बटरमध्ये टॉस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर बघू शकता, आपल्या पनीरला टेक्स्चर किती छान आलेलं आहे। त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी पुन्हा 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि आता ह्या तेलामध्ये मी काही खडे मसाले घालते। तर बघा, इकडे मी 1 इंच इतकं दालचिनीचा तुकडा घातला, 2 हिरव्या वेलच्या घातल्या, 1 चक्री फूल घातलं, त्यानंतर 1 तेजपत्ता घातला, 2 तुकड्यांमध्ये कट करून घातला, त्यानंतर 1 मसाला वेलची घातली आणि अर्धा चमचा इतकं जिरं मी ह्यामध्ये घातलेलं आहे। आता हे मसाले एक अर्धा मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता ह्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। तर बघा, 2 कांदे मी मीडियम आकाराचे घेतले होते आणि ते मी चॉपरमध्येच कट करून घेतलेले आहेत। कांदा अगदी आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। तर ह्या जागी तुम्ही कांद्याची पेस्टसुद्धा वापरू शकता। तर बघा, हे व्यवस्थित आपल्याला ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा व्यवस्थित मीडियम फ्लेमवर आपल्याला परतवून घ्यायचा आहे। तर बघा, कांदा छान असा परतवून झाल्यानंतर आता ह्यामध्ये आपण जी पेस्ट केली होती ती घालायची आहे। तर बघा, ही छान अशी पेस्ट घातल्यानंतर आता आपण ही परतवून घेणार आहोत। तर ही पेस्ट जेव्हा आपण परतवतो तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे। लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही पेस्ट परतवून घ्यायची आहे। आता बघा, हे 2 मिनटं परतवल्यानंतर आता ह्यामध्ये पुन्हा मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घातली आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे व्यवस्थित पुन्हा एकदा परतवून घेते। 2 ते 3 मिनटं पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा इतकं साखर घातलेली आहे। आता साखर यासाठी घालायची की आपण कच्चा टोमॅटो आपण ह्यामध्ये घातलेला आहे, त्याला बॅलन्स करण्यासाठी, म्हणून आपण ह्यामध्ये साखर घालायची आहे। आता ह्याला बघू शकता तुम्ही, आपल्या मिश्रणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता ही पेस्ट जी आहे ती आपल्याला 10 ते 15 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायची आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये सगळे कच्चे टोमॅटो वगैरे सगळं कच्चं वापरलेलं आहे, त्याचा
कच्चेपणा दूर होण्यासाठी आपल्याला ही व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. परतवण्यासाठी अजिबात कंजूसपणा करायचा नाही. अगदी 10 ते 15 मिनटं ह्याला लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला ही परतवून घ्यायची आहे. छान असं मसाल्याला तेल सुटलं, व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आता ह्यामध्ये आपण पनीर जे आपण टॉस करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि 1-2 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे. तर बघा हे व्यवस्थित मीठ घातलेलं आहे मी यामध्ये आणि हे पुन्हा एकदा मी एकजीव करून घेते व्यवस्थित. 1-2 मिनटं पुन्हा एकजीव करून झाल्यानंतर आता ह्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे. तर मी इकडे अर्धा वाटी इतकं गरम पाणी वापरलेलं आहे. आता तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही पाण्याचा वापर जास्त करू शकता. मला जास्त ग्रेव्ही नको होती त्यामुळे मी अगदी अर्धा वाटी इतकंच पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघा छान असं आपल्या ग्रेव्हीला टेक्स्चर पण छान आलेलं आहे. आपल्या पनीर बटर मसाल्याचा कलर देखील तुम्ही बघू शकताय. त्यानंतर आता ह्यामध्ये मी कसुरी मेथी घातलेली आहे. कसुरी मेथी अजिबात स्किप करायची नाही. कसुरी मेथीमुळे आपल्या भाजीला स्वाद पण छान येतो आणि चव देखील छान येते. तर बघा छान असा आपला पनीर मसाला झालेला आहे आणि त्यामध्ये आता आपण बटर घालणार आहोत. तर बटरशिवाय ही डिश अपूर्ण आहे. त्यामुळे बटर घालताना कंजूसपणा करायचा नाही, कारण की रेसिपीचं आपलं नावच आहे पनीर बटर मसाला. त्यामुळे बटर घालताना अजिबात कंजूसपणा करू नका. त्यानंतर आता ह्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्त असं आपला पनीर बटर मसाला तयार झालेला आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपला पनीर बटर मसाला झालेला आहे. आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात. तर बघा आता हे मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. मस्त असा आपला पनीर बटर मसाला तयार झालेला आहे. तुम्ही रंग देखील बघू शकता किती सुरेख आलेला आहे आणि त्याबरोबर त्याचं टेक्स्चर देखील बघू शकता. अगदी आपण रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये जसे पनीर बटर मसाला खातो तशी ह्याची चव होते. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. कुठलाही तामझाम न करता, कुठलाही एक्स्ट्राचे मसाले न वापरता मी अगदी घरात असणाऱ्या साहित्यापासून ही बनवलेली आहे. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. ह्यामध्ये आपण कुठलीही ग्रेव्ही एक्स्ट्रा बनवलेली नाही आहे. अगदी एक ग्रेव्हीपासून ही रेसिपी तयार केलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.